नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही सगळे? तर चला आपण आज एक वेगळी रेसिपी पाहणार आहोत. वेगळी म्हणजे तंदुरी कारलं. तर हे पहा, मी तुम्हाला सगळे इन्ग्रेडियंट्स काय काय घेतलेले आहे ते तुम्हाला नीट समजावून सांगते. इथे मी लक्कीचा मसाला घेतलेला आहे आणि आलं आणि लसूण पेस्ट करून घेतलेली आहे. एक टमॅटो घेतलेला आहे, त्याचं बारीक प्युरी करून घेतलेली आहे. आणि हे आहे चिंच आणि गूळ, हे दोन्ही पण मिक्स करून घेतलेले आहे. त्याचे आपल्याला असं म्हणजे कोळ जो असतो ना, चिंचेचा कोळ, तो आपल्याला घ्यायचा आहे इथे. आणि हे आपलं मटर आहे, तुम्ही फ्रोझन मटर पण घेऊ शकता इथे. तर हे पहा, हे मटर घेऊन आपल्याला उकडून घ्यायचं आहे थोड्या वेळ, म्हणजे कच्चं ठेवायचं नाही आहे, मटर उकडून घ्यायचं आहे. आणि हे पहा, हे कारलं घेतलेलं आहे मी. हे कारलं आय थिंक काहीतरी पावशेर किंवा अर्धा किलो असं काहीतरी आहे. हे कारलं घेऊन अशी मध्ये एक चीर करायची आहे आणि त्यातलं आतमध्ये जे काही मटेरियल असतं, त्याच्या बिया वगैरे असतात ना, त्या सगळ्या व्यवस्थित काढून घ्यायच्या आहेत आपल्याला. आणि हे पहा, अशा प्रकारे मी हे कारलं पण व्यवस्थित उकडून घेतले. पाण्यामध्ये मीठ टाकून उकडून घ्यायचं आहे कारलं. आणि हे पहा, हे असा उभा कांदा चिरलेला आहे मी. आपल्याला कांदा म्हणजे वरतून लागणार आहे तो कांदा, आपल्याला 3-4 आपण कांदे हे उभे चिरून घेतलेले आहे. आणि हे पहा, हे घेतलेले आहे छोट्या साईजचे सोयाबीन. आणि हे सोयाबीन आपल्याला पाण्यात थोड्या वेळ ठेवून मऊ करून त्याच्यामधलं पाणी आपलं सगळं काढून घ्यायचं आहे. तर चला लेट स्टार्ट, आपण रेसिपीला सुरुवात करू. तर हे पहा, हे मी तेल घेतलेलं आहे तळण्यासाठी. तर याच्यामध्ये आपल्याला सगळ्यात आधी कारलं जे आहे ते कारलं आपल्याला तळून घ्यायचं आहे व्यवस्थित. म्हणजे जास्त आपल्याला मऊ पण करायचं नाही, जास्त पण तळून घ्यायचं नाही आहे, जेणेकरून ते खूप असं लिचलिचीत होईल. तर कारलं आपलं असं म्हणजे जास्त गॅस मोठा पण करायचं नाही आहे, मीडियम गॅसवर आपल्याला हे कारलं आपल्याला तळून घ्यायचं आहे. आणि व्यवस्थित कारलं तळून, म्हणजे आपल्याला कारलं, परत सोयाबीन आणि आपलं जे मटर आहे ते पण सगळे आपल्याला व्यवस्थित तळून घ्यायचं आहे, जेणेकरून आपण जे हे तंदुरी कारलं करणार आहोत ते आपण म्हणजे खूप दिवस टिकतं, म्हणजे ॲटलिस्ट 8 दिवस तर टिकून राहतं. तसे आपल्या 8 दिवस भाज्या टिकून राहत नाही. हे सगळं व्यवस्थित तळून आपण घ्यायचं आहे, कारण की आपल्या ह्या भाज्या 8 दिवस आपल्याला हे तंदुरी कारलं टिकवायचं आहे, म्हणून हे सगळं तळून घ्यायचं आहे आपल्याला, काहीच कच्चं टाकायचं नाही आहे. तर हे पहा, अशा प्रकारे मी हे कारलं वगैरे तळून घेतलेलं आहे. तुम्ही पण जे आपण कारलं घ्याल तेच. आणि अजून एक गोष्ट, की आपण जे कारलं घेणार आहोत ते मी कसं छोटे साईजची घेतलेली आहे कारली, तसं छोटी साईजचीच कारली घ्यायची आहे. आपल्याला बाजारात जशी कारली मिळतात मोठ्या साईजची, ती कारली घ्यायची नाही आहे, कारण की ती कारली जर घेतली तर त्याच्यातून आपल्याला 2 कट करावे लागतील. आणि जे मिश्रण आपण याच्यामध्ये जे काही भरल ते सगळं बाहेर निघेल, म्हणून कारलं घेताना हे असं छोट्या साईजचीच कारली आपल्याला घ्यायची आहे. कारण की खूप म्हणजे ही कारली आपल्याला शोधून घ्यावी लागतात. कारली शक्यतो ही छोटीच कारली मिळत नाही, मोठ्या साईजचीच कारली असतात. मी पण खूप शोधून म्हणजे मिळाली आहे मला ही कारली. आणि ही रेसिपी जी आहे मी सेकंड टाईम करते आहे. फर्स्ट टाईम केली तेव्हा मी काय याची म्हणजे व्हिडिओ वगैरे काढले नव्हते. खूप मोठी प्रोसेस आहे याची, खूप वेळ द्यावा लागतो याच्यासाठी. मी खूप वेळ म्हणजे वाटाणा आणून तो सोलून घेतला, सोयाबीन भिजवलं, परत कांदा वगैरे चिरायला, परत हे जे कारलं आहे ते आणून स्वच्छ करून त्यातलं सगळे बिया वगैरे काढून परत त्याच्यामध्ये आपलं काय म्हणतात त्याला उकडून वगैरे घेतलेलं आहे. त्यामुळे खूप मोठी प्रोसेस असते याला करण्यासाठी. आणि जेवढी मोठी प्रोसेस तेवढंच वेळ ते म्हणजे तेवढेच दिवस ते चांगलं टिकतं म्हणजे खाण्यासाठी. फ्रीजमध्ये तुम्ही ठेवून द्यायचं कारलं. तसं आपण जे नॉर्मल कारलं करतो घरी ते पण खूप दिवस टिकतं मसाल्यामधलं. तसंच हे पण कारलं खूप दिवस टिकतं. त्यातला मसाल्याची जो टेस्ट असते ना, एकच नंबर टेस्ट असते. तुम्ही करून पहा आणि खा तुम्ही हे कारलं एकदाच, काय टेस्ट असते ना, खूप छान. तंदुरी कारलं म्हणजे तुम्ही नावच मला असं वाटते पहिल्यांदाच ऐकलं असेल की तंदुरी कारलं पण असतं का राव, हे काय माहीत नाही. तर तुम्ही एकदा नक्की करून पहा ही रेसिपी. आणि हे पहा, याचमध्ये मी कांदा पण आपल्याला फ्राय करून घेणार आहोत. आपण जी बिर्याणी वगैरे करतो ना, तेव्हा कसा कांदा तळलेला असतो आपला, त्याप्रमाणेच हा कांदा आपल्याला पूर्णपणे असा गोल्डन करून घ्यायचा आहे, जेणेकरून आपला कांदा आहे पहा, अशा प्रकारे आपल्याला कांदा हा चांगला फ्राय करून घ्यायचा आहे. यातलं जे तेल जास्त ठेवायचं नाही आहे कांद्यामध्ये पण, कारण की कसं शक्यतो कांद्यामध्ये तेल जास्त राहतं, त्यामुळं सगळं व्यवस्थित कांद्यातलं या तेल काढून घ्यायचं आहे. आणि अशा प्रकारे मी 2-3 वेळा माझा कांदा तळून घेतलेला आहे मी, कारण की कांदा आपल्याला म्हणजे याच्यामध्ये जास्त लागतो म्हणून कांदा मी जास्त चिरला होता. तर हे पहा, आता हे
हे सोयाबीन आहे. सोयाबीन जेव्हा आपण कढईत टाकतो, तेलामध्ये टाकतो, तर सोयाबीनची जी क्वांटिटी आहे ती डबल होते, म्हणजे फुलतो तो सोयाबीन, तळल्यावर फुलतो सोयाबीन तो. आणि हा असा पण सोयाबीन खायला खूप सुंदर लागतो. याची पण भाजी तयार करतात. हे जी आपण जे तळतो ना हे सोयाबीन, याची पण भाजी खूप छान तयार होते. आणि तळून तर तसं म्हणजे आत्ता हे करताच आमची इथे ज्या आहे आमची मंडळी सगळी छोटी गँग, तर त्यांनी भरपूर जणांनी खूप त्यांना आवडलं हे असं. त्यांनी पण खाल्लं. बघा हे असं गोल्डन फ्राय करून घ्यायचं आहे आपल्याला. हे जे काय म्हणतात त्याला, सोयाबीन, हे असं पण टेस्टला खूप छान लागतं. याची पण अशी भाजी वेगळ्या पद्धतीने करतात, ती पण खूप छान लागते. सोयाबीन का टाकते आहे मी, तुम्हाला असं वाटत असेल कारलं, आणि कारल्यामध्ये सोयाबीन, तंदुरी कारलं आहे भाई हे, त्यामुळं जरा टेस्ट यायलाच पाहिजे ना काहीतरी. तंदुरी कारलं म्हटल्यावर हे सोयाबीन वगैरे आपलं कोटिंगसाठी आपल्याला लागतं, त्यामुळे हे सोयाबीन वगैरे याच्यात ॲड केलं जातं. तर हे पहा, मी असं मस्तपैकी गोल्डन करून घेतलं आहे सोयाबीन. आणि सोयाबीन त्याच्यानंतर हे पहा, लास्टला आपल्याला मटर टाकायचं आहे. कारण की या मटर आपलं बघा तडतडतं हे सगळं, आणि सगळं गॅसवर तेल होऊन जातं, म्हणून आपल्याला हे मटर सगळ्यात शेवट टाकून घ्यायचं आहे. आणि ते पण चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे. मटर आपल्याला नंतर बारीक करायचं नाही मिक्स, कारण की ह्या बाकीच्या सगळ्या गोष्टी आपल्याला बारीक करून घ्यायच्या आहे. हे पहा, हे मटर आपल्याला बारीक करून घ्यायचं नाही, ते ऑलरेडी तेलामध्ये गेले की ते बारीकच झालेलं आहे. तर हे अशा प्रकारे हे मटर वगैरे मी तळून घेतलेलं आहे. आणि त्याच भांड्यामध्ये हे सगळी जे काही मी तळून घेतलेल्या आहे वस्तू, त्या सगळ्या आपल्याला त्याच भांड्यामध्ये व्यवस्थित काढायच्या आहे. कारण की या प्रोसेसला वेळ खूप जातो आणि भांडी पण खूप पडतात घासायला. तर त्याच्यामुळे आपण आहे त्याच भांड्यामध्ये सगळं आपण ॲडजस्ट करून घ्यायचं आहे, कारण की भांडी तर आपल्यालाच घासावी लागणार ना भाई, त्याच्यामुळे. तर हे पहा, हे एवढं माझं सोयाबीन झालेलं आहे तळून. तर मी याच्यात 2 बॅचेस करणार आहे आणि 2 वेळेस हे सगळं बारीक करून घेणार आहे. तर हे पहा, हे अशा प्रकारे आपण मिक्सरमध्ये टाकून बारीक करून घेणार आहोत. हे पहा, हे अशा प्रकारे हे आपलं बारीक करून घ्यायचं आहे. खूप बारीक पण घ्यायचं नाही, खूप जाडसर पण ठेवायचं नाही, खूप जाडसर पण ठेवायचं नाही आहे. तर हे पहा, अशा प्रकारे मी हे करून घेतलेलं आहे. त्यात पाणी वगैरे काहीच ॲड करायचं नाही आहे आपल्याला. हे अशा प्रकारे फक्त बारीक करून घ्यायचं आहे. आणि हे पहा, एका साईडला मी हा कोळसा, तंदुरी म्हटल्यावर तुमच्या लक्षात आलं पाहिजे, तंदूर म्हणले की त्याला स्मोक येणारच, त्याच्यामुळे एक कोळसा घेतलेला आहे मी, आणि तो असा साईडला गरम करायला ठेवलेला आहे. आणि त्याच तेलामध्ये मी आपलं जे लसूण आणि मिरची, मला आय थिंक मग अशी मी आलं लसूण म्हटले, पण आलं लसूण नाही आहे, ही मिरची आणि लसूण आहे. तर मिरची आणि लसूण याची पेस्ट आहे ही. तर सॉरी, मग असे चुकून झालं असेल की आलं लसूण म्हटले, पण आलं नाही, मिरची आणि लसूण आहे. ते आपल्याला इथे 2 चमचे आपल्याला ॲड करायचे आहे, कारण की याच्यात आपण दुसरे मसाले वगैरे वेगळे काही टाकणार नाही आहे. तर ते लसूण आणि मिरचीची पेस्ट चांगली आपल्याला करून घ्यायची आहे. आणि त्याचमध्ये आपल्याला हे टमॅटोची प्युरी टाकायची आहे. टमॅटो प्युरी करताना थोडंफार पाणी ॲड करावं लागतं, कारण की टमॅटो प्युरी आपली जास्त म्हणजे बारीक होत नाही, त्याच्यामुळे मी टमॅटो प्युरी करताना त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड केलं होतं. आणि त्याच्यानंतर ही अशी प्युरी तयार झालेली आहे. हे पहा, हे सगळं आपल्याला मंद गॅसवर करून घ्यायचं आहे, मोठा गॅस करायचा नाही. तळतानाच फक्त गॅस आपल्याला मोठा करायचा आहे. कांदा तळताना, सोयाबीन तळताना आपला गॅस मोठा करायचा आहे. आणि हे असं फ्राय करताना जास्त गॅस म्हणजे छोटाच ठेवायचा, जास्त मोठा करायचा नाही. तर हे पहा, आपल्याला तुम्हाला एक गोष्ट सांगते, आपल्याला म्हणजे हे तंदुरी कारलं करताना लक्कीचा बिर्याणी मसालाच घ्यायचा आहे. तुम्ही म्हणसान मी सुहानाचा घेईन किंवा एव्हरेस्टचा घेईन, तो नाही घ्यायचा, लक्कीचाच बिर्याणी मसाला घ्यायचा आहे. कारण की लक्कीच्या बिर्याणी मसाल्यामध्ये जी चव आहे ती बाकीच्या बिर्याणी मसाल्यामध्ये नाही आहे. सो आपल्याला लक्कीचाच बिर्याणी मसाला घ्यायचा आहे, चिकन मसाला, मटन मसाला नाही, बिर्याणी मसाला घ्यायचा आहे, हे लक्षात ठेवा तुम्ही. आणि त्याच्यानंतर आपल्याला सगळे इंग्रेडियंट्स थोडे ॲड करून घ्यायचे आहे. त्याच्यानंतर मी हे पहा, मटर पण टाकून घेते आहे. ते सगळं आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचे आहे, व्यवस्थित, म्हणजे जेणेकरून आपला हा जो मसाला आहे तो सगळा व्यवस्थित त्याला लागेल. आणि अशा प्रकारे कढई वगैरे घेताना पण आपण जर थोडीशी मोठी कढई घ्यायची आहे. मी तीच कढई घेतलेली आहे, म्हणजे ज्या कढईमध्ये मी सगळं तळून घेतलेलं आहे तीच कढई घेतलेली आहे. तर हे पहा, हे असं सगळं मिक्स करून घेतलेले आहे. त्याच्यानंतर हे आता मी हे सोयाबीन जे आहे ते याच्यामध्ये ॲड करून घेते. तो आपला हाच जो मसाला आहे, याच मसाल्याला सगळी टेस्ट असते भाई, म्हणजे जे काय आहे ते ह्याच मसाल्यामध्ये सगळं असतं. म्हणजे याच मसाल्याला आपण जे स्मोक वगैरे देणार आहोत, याच मसाल्याने सगळी टेस्ट येते.
आणि आय थिंक आत्ता जे कोणी पाहत असेल म्हणजे माझी एक भाची आहे, तिने पण डब्याला ही तंदुरी कारलं घेऊन गेली तिची शाळेमध्ये आणि ती डब्याला तिच्या तंदुरी कारलं घेऊन गेली. ती मला आल्यावर म्हटली की मामी मामी मी जे डब्याला कारलं नेलं होतं ते माझ्या मैत्रिणीने सगळ्यांनी खाल्लं, मला उरलंच नाही आहे. आता काय सांगू, म्हणजे मुलींना पण हे एवढं आवडलं ना, तर काय सांगू. म्हणजे त्यांनी तिचा डब्बा घेऊन म्हणजे घेतला त्यांनी लिटरली तो डब्बा तिचा आणि त्यांनी म्हणजे ह्या मसाल्यामध्ये जे टेस्ट आहे ना ती खूप छान टेस्ट आहे या मसाल्यामध्येच. तर हे पहा, याच्यामध्ये मी मीठ आपल्याला चवीप्रमाणे ॲड करायचं आहे आणि म्हणजे कसं काहींना जास्त लागतं काहींना कमी लागतं त्याप्रमाणे मीठ ॲड करायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि हे पहा, मी तुम्हाला म्हणले ना चिंचेचा कोळ करून घ्यायचा आहे. तो चिंचेचा कोळ आपण जे गूळ आणि चिंच एकत्र केली होती ती थोड्या वेळ भिजत घातली होती मी ती आणि त्याच्यानंतर त्याचं म्हणजे चिंच अशी त्याच्यातून काढून घेतलेली आहे बारीक करून हे. आणि हा कोळ जो आहे चिंचेचा तो याच्यामध्ये ॲड केलेला आहे, कारण की या चिंचेमुळे पण याला खूप छान टेस्ट येते. म्हणजे आंबट गोड असते अशी चिंच, आंबट गोड तिखट असं प्रमाणे आपलं हे मिश्रण तयार होतं. तुम्ही करा एकदा, पहा टेस्ट करून कशी होती आहे. तर हे पहा, आत्ता आपल्याला हे सगळं ॲड केल्यानंतर थोडंसं सारण बाहेर काढून घ्यायचं आहे. का तर आपल्याला हे सारण असं कारल्यामध्ये भरून घ्यायचं आहे, स्ट्रिप करून घ्यायचं आहे. जे स्टफिंग असे सगळे एकदम व्यवस्थित करून घ्यायचे आहे. तर याच्यामध्ये कढईमध्ये थोडंसं आणि ताटलीमध्ये थोडंसं मी असं काढून घेतलेलं आहे, जेणेकरून आपल्याला ते कारल्यामध्ये भरायचं आहे. तर हे पहा, आता मी हे काय करते तुम्हाला असं वाटत असेल तर मी खाली एक तवा घेतलेला आहे, कारण की आपली ही तव्यावर आपली कढई ठेवायची आहे. कारण की आपल्या नंतर कारलं जेव्हा आपण याच्यामध्ये ठेवल त्याच्यामध्ये ते खालचं जे मिश्रण आहे ते करपणार नाही, म्हणून आपल्याला हे तवा खाली ठेवायचं आहे. तर हे पहा, हे सगळं जे मिश्रण आहे आता त्याच्यामध्ये मी थोडंसं काय म्हणतात त्याला, कांदा जो आपण तळलेला होता ना तो पण याच्यामध्ये ॲड करून घेतलेला आहे आणि हे आपल्याला या कारल्यामध्ये असं दाबून दाबून भरून घ्यायचं आहे, जेणेकरून आपलं हे मिश्रण त्या कारल्यामध्येच राहील, पडणार नाही खाली. तर हे पहा, माझा हेल्पिंग हँड आहे हा. तर ती पण मला करू लागती आहे, याच्यामध्ये मला भरू लागते ती पण. तर हे पहा, असं दाबून दाबून आपल्याला सगळं व्यवस्थित भरून घ्यायचं आहे. आणि हे भरल्यानंतर म्हणजे याची टेस्ट ना एवढी अप्रतिम लागते ना. आणि कारलं कसं शक्यतो कडू असतं, तर हे अशा पद्धतीने जे आपण कारलं केलं ना, कारलं आपण थोडंसं काय उकळून घ्यायचं आहे मिठाच्या पाण्यामध्ये आणि परत एकदा धुवून घ्यायचं आहे ते कारलं, मग कडू लागत नाही. कारण की जर धुतलं नाही तर आपलं कारलं थोडंफार कडूच असतं, त्याच्यात काय एवढं हे नाही आहे. पण ह्या दोन्हींचं कॉम्बिनेशन म्हणजे कारलं आणि हे जी स्टफिंग मी त्यात ठेवती आहे ना, घालती आहे, त्याचं एवढं कॉम्बिनेशन म्हणजे त्या कारलं काय कडूच लागत नाही. मग त्याच्यामुळं एक नंबर रेसिपी आहे, तुम्ही नक्की ट्राय करा ही रेसिपी. खूप मोठी रेसिपी, कारण की तुम्ही व्हिडिओज पहा माझी, की खूप मोठा व्हिडिओ झालेला आहे आणि त्याच्यामुळे ही तुम्ही असं म्हणजे गेस करू शकता की व्हिडिओ केवढी मोठी असेल. म्हणजे मी जेव्हा व्हिडिओ तयार केली ती केवढी मोठी असेल, याची प्रोसेस पण केवढी मोठी आहे. 2-3 तास तर लागतात त्याला सगळं करायला. म्हणजे सामान आणण्यापासून तळणं, उकडणं, परत ते मिक्सरमध्ये बारीक करणं, म्हणजे खूप मोठी प्रोसेस आहे ही. हे पहा, हे स्टफिंग याच्यामध्ये सफिशियंट आहे एवढं, की एवढ्या कारल्या आय थिंक काहीतरी ही 11-12 कारली झाली होती मला असं वाटतं आहे त्यावेळेस. आणि म्हणजे हे कारलं पण मी जास्तच करून घेतलं होतं, कारण की जास्त दिवस पण टिकणारं असतं हे कारलं आणि मग कसं थोडं आपल्याला थोडं खाता पण येतं ना, त्याच्यामुळे मी हे कारलं जास्तच केलं होतं जरा. तर हे पहा, तर स्टफिंग आपली पूर्ण सगळ्या कारल्यांमध्ये गेलेली आहे आणि मस्त असं काय सांगू तुम्हाला, मस्त कारलं आहे, टेस्ट एकदम याची मस्त आहे. तर याची सगळी प्रोसेस झाल्यानंतर हे पहा, आणि आपला हा पसारा दिसायलाच किती छान दिसते. पहा हे कारलं, तुमच्या पण तोंडात पाणी चाललं असेल ना हे कारलं पाहून, हे का नाही. तर हे पहा, तिकडे मी तो कोळसा थोडासा थंड झालता म्हणून मी परत गॅसवर ठेवलेला आहे आणि ह्या अशा प्रकारे आपल्याला हे कारलं सगळ्या साईडने सगळं ठेवून घ्यायचं आहे, कारण की याला आपण स्मोक देणार आहोत. स्मोक देताना आपण खाली एखादी वाटी घ्यायची किंवा म्हणजे कुठलंही भांडं. तर माझ्या याच्यामध्ये जागा नव्हती कढईमध्ये, तर मी पुढे काय केलं ते पहा, तर एखादं भांडं वगैरे काहीतरी घ्यायचं, त्याच्यावरती त्या कोळशावरती तूप टाकायचं आहे
आणि तूप टाकल्यानंतर लगेच आपल्याला वरती एखादी ताटली किंवा काहीतरी भांडं ठेवायचं आहे, जेणेकरून त्याची जी आतली वाफ आहे, आतला धूर आहे, तो बाहेर जाता कामा नये. ह्या अशा पद्धतीने आपल्याला स्मोक द्यायचा आहे. तुम्हाला तर माहितीच असेल, आपण बिर्याणी वगैरे करतो घरी, त्याला कसं स्मोक वगैरे देतो, त्याचप्रमाणे आपण ह्या कारल्याला पण स्मोक द्यायचा आहे. त्या कारल्याचा जो वास आहे, सुगंध आहे, तो या सगळ्या कारल्यामध्ये, सगळ्या मिश्रणामध्ये जाईल, अशा प्रकारे आपल्याला स्मोक द्यायचा आहे. तर हे पहा, मध्ये थोडीशी मी जागा करते आहे आणि खाली कढई ठेवली आहे, त्याच्यामुळे आपलं जे खालचं मिश्रण आहे ते करपणार नाही. आपलं जे मिश्रण फक्त गरम होईल, करपणार नाही. तर हे पहा, ह्या अशा प्रकारे मी याच्यामध्ये आता आपला जो फॉईल पेपर असतो ना, तो फॉईल पेपर मी याच्यामध्ये ठेवून घेणार आहे. तर हे पहा, मी काय केलं आहे जुगाड, कारण की मी एक वाटी ठेवायचा प्रयत्न केला होता, पण वाटी माझे त्याच्यामध्ये बसेना. तर हे फॉईल पेपर जळत नाही आपला, तर त्याच्यामध्ये फॉईल पेपर ठेवलेला आहे. त्या फॉईल पेपरवर मी ह्या कोळसा ठेवलेला आहे. आणि हे पहा, 1 चमचा तुपाचा सफिशियंट आहे. आता हा पहा धूर, ह्या धुराचा जो वास आहे, जो सुगंध आहे ना, वाह, काय सांगू तुम्हाला मी, एकदम मस्त, एकदम स्मोक, एकदम. बघा, मी जो ठेवलेला आहे ताटली याच्यावर, ती पूर्ण अशा साईडने कडेने पॅक आहे, धूर वगैरे जाणार नाही याची मी पूर्ण काळजी घेतलेली आहे. तर हे पहा, तुम्ही माणसात झालं पण, हे बघा झालं माझं स्मोक देऊन. 10 ते 15 मिनटं आपल्याला गॅसवर ठेवून घ्यायचं आहे स्मोक दिल्यानंतर. आणि त्याच्यानंतर मग हे सगळं काय जे आहे आपल्या आतमधलं कोळसा वगैरे, ते आपल्याला व्यवस्थित काढून घ्यायचं आहे. तर हे पहा, कोळसा आपला झालेला आहे, म्हणजे स्मोक झालेला आहे देऊन, आणि कोळसा पण मी काढून घेतलेला आहे याच्यातला. तर हे पहा, याचा वास, म्हणजे सुगंध आहे ना, एकदम काय सांगू तुम्हाला मी, पण छान. हे पहा, अशा प्रकारे आपल्याला जेव्हा आपण खायला घेऊ, तेव्हा आपण हा मसाला आणि हे कारलं असं दोन्ही पण एकत्र करून घ्यायचं आहे. तर हे पहा, आता या अशा प्रकारे आपलं कारलं वगैरे रेडी झालेलं आहे. आणि हे मी करते आहे गार्निशिंग. तर नक्की तुम्ही ट्राय करा घरी एकदा तरी. आणि हां, तुम्हाला एक सांगायचं आहे, माझं हे अकाउंट आहे ते कविताज शॉर्टी केक, म्हणजे मी या चॅनलवरती केक बनवत असते. पण मला असं वाटलं की मी ही जी रेसिपी आहे ती तुम्हाला दाखवावी, म्हणून मी याच्यामध्ये तुम्हाला ही रेसिपी जी आहे तंदुरी कारलं, तर मी तुम्हाला ही दाखवत आहे, कारण की खूप छान टेस्ट आहे या कारल्याची. तुम्ही आता ट्राय करून पहा. आणि तुम्हाला जर ही माझी रेसिपी आवडली असेल, किंवा तुम्हाला माझे वेगवेगळे केक्स वगैरे पाहायला आवडतील, तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मेन म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कशी वाटली, तुम्ही एकदा करून पहा घरी ट्राय, आणि ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट्स करून नक्की सांगायला विसरू नका. तर टाटा, बाय बाय अँड थँक्यू.